सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। सातारच्या जुन्या शासकीय रुग्णालयात 13 वर्षापूर्वी महिला स्त्री रुग्णालयाची मंजुरी मिळाली। त्यासाठी जवळजवळ 450 कोटीचा निधी त्यावेळेला उपलब्ध झाला। मात्र गेल्या 12-13 वर्षात या संदर्भात कुठलीही कारवाई न झाल्यानं साताऱ्यातले बरेचशा स्त्रियांच्या आजाराबाबतची म्हणजे शस्त्रक्रिया असतील किंवा इतर आजार असतील किंवा प्रीमेच्युअर बाळं असतील, या संदर्भातला जी सेवा आणि सुविधा मिळणार होती ही खरं तर वंचित राहू लागलेलं आहे। यामागं लोकप्रतिनिधींचं खरं तर दुर्लक्ष एवढंच याला एक कारण आहे। यानंतर 2020 साली कराडला 100 बेडचं अशाच पद्धतीचं स्त्री रुग्णालयाची मंजुरी मिळाली आणि त्या रुग्णालयाची मंजुरी मिळाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन पालकमंत्री माजी आमदार बाळासाहेब पाटील या दोघांनी मिळून त्याची मंजुरी आणली आणि त्यापासून 2004 पासून आजपर्यंत तिथं खरं तर मोठी भव्य अशी इमारत उभी राहिलेली आहे। रुग्णालयात ज्या लागणारी यंत्रसामुग्री आहे, त्याच्यानंतर कर्मचारी वर्ग आहे। कारण नियम असा आहे की 75% ज्या वेळेला तुम्हाला एखादा काम पूर्ण झालेलं आहे आणि याचा अहवाल सादर केल्यानंतर तुमच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी खरं तर तिथं शासनाकडून त्याची कारवाई केली जाते। हा अहवाल गेलाय की नाही माहीत नाही, पण या म्हणजे 100 बेडच्या हॉस्पिटलमध्ये कमीत कमी 100 ते 125 विविध पदावरचे डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, इतर लॅबमधले टेक्निशियन असतील, या सगळ्यांच्या नियुक्त्या झाल्या असतात तर 100 कुटुंबाचं कमीत कमी आज रोजीरोटीचा प्रश्न मिटला असता। याशिवाय कोट्यावधी रुपये खरं तर या जो स्त्रियांच्या आजारांसाठी ज्या खर्च होतो सर्वसामान्य लोकांचा तो वाचला असता। तर या संदर्भात कुठलीही कारवाई पुढे झालेली नाही। निधी अभावी, केवळ निधी अभावी कराडचं जे जिल्हा रुग्णालय आहे त्या रुग्णालयात उभी असलेली इमारत ही निधी अभावी पुढं काम ठप्प झालेलं आहे। शासन मोठमोठ्या बढाया मारतंय, लाडक्या बहिणींसाठी कोट्यावधी रुपये करतंय, पण लाडक्या बहिणींच्या आरोग्याच्या सुविधेसाठी मात्र खरं तर दुर्लक्ष होतंय। खरं तर या जिल्ह्याला आता 4 मंत्री आहेत आणि 4ही मंत्री कॅबिनेट आहेत। म्हणजे इकडं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले असतील, मकरंद पाटील साहेब असतील, इकडं जयकुमार गोरे साहेब असतील, शंभूराज देसाई साहेब असतील, या सगळे हे मंत्री आहेत आणि हे सगळे कॅबिनेट आहेत। याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत। या 5-5 जिल्ह्याला मंत्री असून सुद्धा तुम्हाला निधी आणता येत नाही, एक सातारा जिल्ह्यातल्या तमाम जनतेचं खरं तर दुर्दैव आहे। अशाच पद्धतीनं यापूर्वी MRI हे सातारा शासकीय रुग्णालयात उभारले जाणार होतं, हे MRI अकोल्याला कधी गेलं हे कळलं देखील नाही आणि त्यावर ज्या वेळेला आवाज उठवला त्यावेळेला हे MRI 8 तासात थांबवण्याचं काम, जे पहिला आदेश होता तो थांबवण्याचं काम शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी केलेलं आहे। पण ह्या निधीबाबत मात्र कुठलाही नेता हालचाल करत नाही। खरं तर तत्कालीन मुख्यमंत्री आणि बाळासाहेब पाटील या दोघांनी मिळून खरं तर त्यांनी मंजुरी करून इमारत उभी करण्याचं काम केलं आहे। पण आता आमदार मनोज घोरपडे असतील किंवा अतुल बाबा भोसले असतील यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे। उर्वरित निधी आणून कर्मचारी वर्ग भरून तुम्हाला पाटण, कराड आणि सातारा जिल्ह्याचा काय जो उर्वरित भाग आहे या भागाच्या स्त्रियांच्या गंभीर आजारांसाठी जे रुग्णालय उभं राहतंय तिथली संपूर्ण खरं तर यंत्रणा उभी करण्याचं काम यांच्यावर जबाबदारी आहे। त्यांनी कुठली हालचाल केलेली दिसत नाही, कारण गेल्या 1-1.5-2 वर्षापासून हा निधी अभावी ते काम ठप्प आहे आणि जर हे काम ठप्प असंच राहिलं तर नुसता सांगाडा या रुग्णालयाचा, स्त्री रुग्णालयाचा उभा राहिलेला दिसेल आणि कोट्यावधी रुपये सर्वसामान्यांच्या खिशातून या महिलांच्या आजारांसाठी जातील। एक जर प्रीमॅच्युअर बाळ वाचवायचं म्हटलं तर कमीत 2-2.5-3 लाख रुपये जातात आणि सर्वसामान्याला एक पेलत नाही, कारण ते कमी वयाचं आणि कमी वजनाचं बाळ असतं, त्याला काचेत ठेवावं लागतं आणि ते जो खर्च आहे तो सर्वसामान्याला पेलत नाही
अशी बाळं वाचवण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. स्त्रियांच्या मोठ्या शस्त्रक्रिया आहेत या 100 बेडच्या रुग्णालयात होणार आहेत. सातारचं गेले 12-15 वर्ष ज्या पद्धतीनं स्त्री रुग्णालयाचे जी हेळसांड झालेली आहे त्याच पद्धतीनं कराडची आता होती की काय अशी शंका नाकारता येत नाही असं म्हणावं लागेल. आणि ही सर्वसामान्य माणसाची व्यथा आहे. सर्वसामान्यांचे जे आजार आहेत ते सर्वसामान्यांनाच माहिती आहे की दवाखान्यात सहज गेलं तर 2-2.5-3 हजार रुपये जातात. मग अशा पद्धतीचं जर हे रुग्णालय उभं राहिलं तर सुसज्ज अशी इमारत उभी राहील. सगळ्या यंत्रसामुग्री अत्याधुनिक येईल आणि त्याच्या माध्यमातून जनसेवा होईल. पण मला वाटत नाही की आता खरं तर जे लाडक्या बहिणींच्या एकंदरीत योजनेमुळं शासनाचं सगळं बजेट कोलमडलं आहे. या बजेटचा परिणाम या स्त्री रुग्णालयावर होतोय की काय. पण 5 मंत्र्यांनी ह्यात लक्ष घालावं. म्हणजे हत्ती गेला आणि शिपूट उरलंय अशा पद्धतीचे हा प्रकार आहे. म्हणजे इमारत तयार आहे, यंत्रसामुग्री आणि कर्मचाऱ्यांच्यासाठी जो काही निधी असेल तेवढाच उभा राहावा आणि लवकरात लवकर हे सातारचं राहू दे. सातारकरांना ती सवय वेळेवर कुठल्या गोष्टी मिळत नाहीत. पण कराडकरांनी तरी त्याचं पाठपुरावा करावा एवढीच माझी अपेक्षा आहे.